आज आपण बालुशाही बनवणार आहोत। त्यासाठी मैदा आहे पाऊण वाटी, डालडा आहे 2 चम्मच छोटे, दही आहे 2 चम्मच छोटे, बेकिंग पावडर आहे अर्ध्यातून अर्धा चम्मच, मीठ आहे चिमूटभर, खायचा सोडा आहे अर्ध्यातून अर्धा चम्मच, साखर आहे अर्ध्यातून अर्धी वाटी। आता सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ। सर्वात आधी मैदा घेऊ, दही आहे, खायचा सोडा आहे, बेकिंग पावडर आहे, मीठ आहे, यांना छान मिक्स करून घेऊ। हे मिक्स झालेला आहे मैदा। डालडा टाकू यात। आपण गरम केलेला डालडा आहे, असं छान मिक्स करून घेऊ। मिक्स झालेला आहे, आता भिजवून घेऊ। पाच मिनिट असं झाकून ठेवू। आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे, हे बघा। जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही। आता आपण बालुशाही बनवायला सुरुवात करू। असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। तुम्ही मोठे पण करू शकता, हे बघा। आपले बालुशाही बनवून झालेले आहे। आता तळायला सुरुवात करू। आपलं तेल गरम झालेलं आहे। जास्त पण तेल गरम करून घ्यायचं नाही, कमी गॅसवरच ठेवायचं। कमी गॅसवरच तळायचं, नाही तर आतमध्ये शिजत नाही। छान असं फिरवून घ्यायचं। बालुशाही झालेली आहे। अशा कलरचे करून घ्यायचे, हे बघा। पाक बनवायला सुरुवात करू। आता आपण पाक बनवायला सुरुवात करू। कमी गॅसवर ठेवायचं। अर्ध्यातून अर्धी वाटी साखर आहे, अर्धी वाटी पाणी आहे, कमी गॅसवर ठेवून असं हलवत राहायचं 5 मिनिट।
5 मिनिट झालेले आहेत. आपला पाक असं झाला आहे बघा. गुलाबजामुन सारखा पाक पकडायचा. कलर घालू 1 चिमूट. आपला पाक तयार झालेला आहे. आता बालुशाही बनवायला सुरुवात करू. आपले पाक आणि बालुशाही तयार झालेली आहे. आता पाकामध्ये टाकू. हे बघा लेहर. असं छान फिरवून घ्यायचे. आणि 2 मिनिट असंच ठेवायचं. पाकामध्ये नंतर काढू आपण. आपली बालुशाही चांगली भिजलेली आहे पाकामध्ये. आता बाहेर काढून घेऊ. हे बघा आपली बालुशाही रसभरीत झालेली आहे. तर अशी बालुशाही तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.